सर्व अमरावतीतील पत्रकार बांधवांचे मी स्वागत करते. आपण सर्व इथे पत्रकार परिषद प्लॅन केली होती कारण एक कार्यक्रम आम्ही सगळ्या राज्यभर करत आहोत आणि या राज्यभराच्या कार्यक्रमामध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या प्रधानमंत्रीपदासाठी 11 वर्ष पूर्ण झाले आणि त्याला संकल्प ते सिद्धीतल अशी पत्रकार परिषद आम्ही घेत आहोत. मगाशी आम्ही अंबादेवीचं दर्शन देखील घेतलं, एकविरा देवीचं देखील दर्शन घेतलं. पत्रकार बांधव तिथे देखील आले होते आणि त्यांना मी हेच विनंती केली की आपण देवाच्या दारामध्ये बाकी कुठलेही विषय न विचारता इथे मी सर्व प्रश्नांना आपल्या उत्तर देईन. तर त्यांचं काही गैरसमज झाला असेल तर मी खंत व्यक्त करते. आज मी आता माझ्या पत्रकार परिषदेकडे वळत आहे. आपण सर्वजण इथे आलेले आहात आणि काल रात्री मी अमरावती येथे दाखल झाले. आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष धांडेजी डॉक्टर आहेत, त्यांच्या घरी मी सर्व पदाधिकारी, आमदार, कार्यकर्ते यांच्याशी भेट घेतली, चर्चा केली. पक्षाच्या विषयावर आमची त्याच्यामध्ये चर्चा झाली. त्यामुळे एक संवाद कार्यकर्त्यांच्या पातळीवर झाला. त्यानंतर सकाळी उठल्यानंतर मी अंबादेवीचं दर्शन घेतलं. हे इथलं शक्तिस्थान आहे, सगळ्यांचं श्रद्धास्थान आहे. एकविरा देवीचं देखील दर्शन घेतलं. कोणाचा मोबाईल वाजतोय प्लीज? बाहेर जा किंवा मोबाईल बंद करा. कोणाचं वाजतोय? ज्याला कळत नाही का स्वतःचा वाजतोय त्याला तो बंद करू नाही शकत का स्वतःचा फोन? बंद करा ना. कोणाचा असा फोन येतोय? कट करा. इथे पत्रकार डिस्टर्ब होतात. तर तिथे मी दर्शन घेतलं. दोन्ही ट्रस्ट बरोबर मी चर्चा केली आणि आम्ही प्लास्टिक बंदीवर पूर्ण राज्यभर आम्ही काम करत आहोत. पर्यावरण विभाग 5 जूनला पर्यावरण दिन आहे, तर प्लास्टिक बंदीसाठी आव्हान देखील त्यांना केलं. तो एक छोटासा आम्ही कार्यक्रम केला. आमच्या देशाला, आपल्या देशाला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा शपथ घेतलेली आहे आणि त्यांचे 11 वर्ष पूर्ण झालेले आहे. या 11 वर्षापूर्वी थोडं फ्लॅशबॅक बटन जर आपण दाबलं तर 11 वर्षापूर्वी अशा कुठल्या गोष्टी होत्या आणि कुठल्या नव्हत्या आणि कुठल्या आता आपल्याला 11 वर्षात सवयीच्या झालेल्या आहेत, याच्यावर जर आपण प्रकाश टाकला तर असंख्य गोष्टी आपल्याला सांगता येतील. सगळ्यात पहिले आपल्या अकाउंटच नव्हते सामान्य माणसाचे, तर जनधन योजनेतून त्यांनी सगळ्या माणसांना बँकिंग सेक्टरमध्ये आणलं. त्यानंतर कोणत्याही व्यक्तीला दिल्लीवरनं किंवा राज्यामधनं कुठला लाभ द्यायचा असेल तो खाली लाभ जाईपर्यंत, व्यक्तीच्या अकाउंटमध्ये जाईपर्यंत तो लाभ त्यांना मिळत नव्हता. पूर्णपणे त्यांच्या लाभाची रक्कम त्यांच्या हातात येत नव्हती आणि म्हणून त्यांना DBTची प्रणाली अत्यंत टेक्नॉलॉजी वापरून आणण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामुळे खूप चांगला गरिबांपर्यंत लाभ पोहोचण्याला मदत झाली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे अत्यंत गरीब घरामध्ये जन्मलेले आहेत. त्यांनी जीवनामध्ये सोन्याचा चमचा घेऊन जन्मलेले नसल्यामुळे गरिबांची पीडा त्यांना माहीत असल्यामुळे त्यांनी सर्वात पहिला निर्णय घेतला तो म्हणजे उज्ज्वला गॅसचा. आपली आई चुलीसमोर बसून स्वयंपाक करते आणि तिच्या डोळ्यामध्ये धूर जात आहे हे लहानपणापासून त्यांनी पाहिलं आणि त्यांना त्याचे परिणाम किती घातक आहे ते लक्षात आलं आणि त्यामुळे उज्ज्वला योजनेसारखी योजना आणली. आज अनेक असे लाखो लाभार्थी आहेत ज्यांच्या उज्ज्वला योजनेमुळे ज्यांच्या घरामधला धूर हा संपुष्टात आलेला आहे. त्यानंतर मुलींचा जन्मदर हा हरियाणामध्ये एक मोठा कार्यक्रम घेतला आणि बेटी बचाओ बेटी पढाओ चा त्यांनी कार्यक्रम जारी केला. 15 ऑगस्टला पहिलं भाषण जेव्हा त्यांनी केलं मंत्री झाल्यानंतर स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने प्रधानमंत्री म्हणून, तेव्हा त्यांनी या देशातल्या सगळ्यात मोठे उद्योजक सेलिब्रिटीजच्या हातामध्ये झाडू देऊन स्वच्छता अभियान करायला सांगितलं. माझा स्वतःचा अनुभव सांगते. जेव्हा मी 2004 मध्ये प्रचार करायला जायचे तेव्हा आम्हाला कोणत्याही गावात जाताना अक्षरशः पावलं असे मोजून मोजून टाकावे लागायचे आणि दुर्गंधीचा सामना करावा लागायचा. ते आता आपण गावोगावी जवळपास जे टार्गेट होतं ते टार्गेट, प्रत्येक वर्षी टार्गेट आहे ते पूर्ण झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये शौचालयाची निर्मिती झाली, स्वच्छतागृहाची निर्मिती झाली. त्याच्यामुळे महिलांची विटंबना आणि आरोग्य हे जे धोक्यात येत होतं ते आरोग्य थांबवण्यात, ती परिस्थिती बदलण्यासाठी आपल्याला यश आलं. या देशामध्ये आपण अनेक गरीब लोक ज्यांना काही रोग झाला आहे, ज्यांना काही अडचण आहे, ज्यांना काही आजार आहे, त्यांना इलाज घेण्यासाठी त्यांच्याकडे कुठलंही साधन नव्हतं. कोणाच्या तरी दारात जा, काहीतरी मदत मागा, पण त्यांना स्वाभिमानाने त्यांचा इलाज करता यावा याच्यासाठी आयुष्यमान भारतची योजना त्यांनी आणली. अशा अनेक योजना मी सांगू शकते. मेक इन इंडिया आहे,
अशा अनेक योजना सांगू शकते. पूर्ण पत्रकार परिषद 2-2.5 तासाची 3 तासाची होईल. पण मी एवढंच सांगेन की ज्या विचारात आम्ही वाढलो, ज्या विचारामध्ये आम्ही सगळ्यांनी काम केलं, त्या विचारामध्ये एक प्रकृती आणि एक संस्कृती या दोन्ही गोष्टींची काळजी घेण्याचं काम मोदीजींनी केलं. अत्यंत सुंदर या पत्रकार परिषदेला नाव आहे संकल्प ते सिद्धीतक. संकल्प म्हणजे काय असतं की आपण पाणी हातामध्ये घेऊन एक संकल्प करतो. सिद्धी काय असते की त्या संकल्पाला जगण्यासाठी रोज त्या वेळेला रोज पाठपुरावा करून रिपिटेशन करून एखादी गोष्ट सत्यात उतरवणं म्हणजे सिद्धी आहे. आणि त्यामुळे आमच्या राजकारणाचा जन्म, आमच्या विचाराचा जन्म हा झाला तो म्हणजे राष्ट्रभक्तीसाठी. त्यामुळे आपला देश हा सुरक्षित असला पाहिजे, देशाचा सन्मान वाढला पाहिजे, यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पदभार स्वीकारल्यानंतर पूर्ण जगामध्ये भारताच्या सन्मानामध्ये आपल्याला एक वेगळ्या प्रकारची वाढ बघायला मिळते. आपल्या प्रधानमंत्र्याला मिळणारं स्थान त्याच्यामध्ये आपल्याला खूप सन्मान बघायला मिळतो. त्याचबरोबर आपल्या देशाकडे जर कोणी वाकडी नजर करून बघत असेल तर त्याकडे आपल्याला फार सहन केलं जाणार नाही हा संदेश आपल्याला जाता येतो. मागच्या वेळी पण तुम्ही कॅमेरामन तुमच्यामध्ये कोणी आलं की इतके बोलता, मग आम्हाला बोलताना डिस्टर्ब होतंय बघत नाही तुम्ही. जेव्हा आपल्या देशामध्ये आपल्या देशाकडे वाकडे नजर घेऊन बघितलं गेलं तेव्हा उरीच्या माध्यमातून त्यांनी आपल्या देशाकडे वाकडे नजर ठेवणाऱ्यांना धडा शिकवला. आता पहलगाममध्ये निष्पाप आपल्या टुरिस्टवर गोळ्या झाडून आतंकवाद्यांनी जे काम केलं त्यांचे सगळे अड्डे पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याचं काम आपल्या सेनेने केलं, त्यांना बळ देण्याचं काम केलं. चंद्रयान पाठवण्याचं सुद्धा एक महत्त्वाचा निर्णय आणि त्यांना त्या सायंटिस्टला बळ देण्याचं काम सुद्धा सरकारने केलं. म्हणजे आपण देशाच्या बाहेर जगात आणि जगाच्या बाहेर विश्वामध्ये कुठेतरी भारताचा तिरंगा फडकवत असताना अभिमान वाटावा अशी पावलं गेल्या 11 वर्षामध्ये उचलली गेलेली आहे. आमचा संकल्प होता ज्या श्रीरामाला स्वतःच्या जन्मस्थानी स्वतःचा जिथे राज्यकारभार होता तिथे टेंटमध्ये आपलं श्रीराम लल्लाची पूजा होत होती, त्यांना स्वतःच्या मंदिरात बसवण्याचं काम केलं. बाबा विश्वनाथचा कॉरिडॉर डेव्हलप करून सर्वांना सोबत घेऊन अत्यंत चांगल्या पद्धतीने विकास केला. म्हणजे मी स्वतः आता दर्शनाला जेव्हा बाबा विश्वनाथच्या गेले तर तिथे बोटिंग करणारे मुलं सांगत होते की आमच्या या वाराणसीमध्ये मोदीजींच्या निर्णयानंतर आमच्या सगळ्यांच्या इन्कममध्ये 10 पटीने वाढ झालेली आहे. आम्ही आमच्या मुलांना शिकवू शकतो, आम्ही आमच्या घरच्या आईवडिलांचा पालन पोषण करू शकतो, आजारपण करू शकतो, अशा प्रकारच्या योजना त्यांनी आणलेल्या आहेत. आता महाकुंभ आपण पाहिलेला आहे. तर आमचे मुख्यमंत्री यूपीचे योगी आणि आमचे प्रधानमंत्री मोदीजी यांनी सुद्धा एक मोठं जगातलं सगळ्यात मोठं आयोजन कुठल्याही विघ्नाच्या शिवाय पार पडलं. हे सुद्धा एक महत्त्वाचं अचीवमेंट जागतिकदृष्ट्या आपण बघायची गरज आहे. तसेच मी मध्य प्रदेशची सहप्रभारी होते, तिथे महाकालचा पण कॉरिडॉर त्यांनी विकसित केला. आपण म्हणाल की कॉरिडॉर विकसित केले, मंदिर विकसित केले नाही. मंदिराच्या भौतिक अर्थव्यवस्था असते. जुन्या काळामध्ये लोक नदीच्या शेजारी राहायचे, मंदिराच्या शेजारी वस्ती असायची आणि त्याच्या भौतिक अर्थव्यवस्था असते. एक मोठ्या प्रकारचं भाविक तिथे येतात, त्यांची व्यवस्था असते, नागरिकांची व्यवस्था असते आणि साहजिक त्याच्यामध्ये श्रद्धा देखील असतेच. आणि ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आज मला अभिमान वाटतो की मोदीजींच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करत आहोत. या देशाला तिसऱ्यांदा एवढं प्रचंड बहुमत घेऊन मोदीजी प्रधानमंत्री म्हणून लाभलेले आहेत आणि त्यांनी टार्गेट तयार केलेलं आहे. आणि ते टार्गेट आहे की 2047 साली आपल्याला या देशाला जगामध्ये महासत्ता बनण्याचे पावलं आता उचलायचे आहेत आणि ते उचलण्याकडे त्यांचा कल आहे. गरिबाला न विसरता मोठ्या महत्त्वाच्या निर्णयाकडे त्यांनी नेहमी जातीने लक्ष दिलं. युक्रेन आणि रशियाचं युद्ध चालू होतं तेव्हा आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांना तिथून अत्यंत सफल आणि सुरक्षित आणण्याचं काम देखील आपलं सरकारकडून पुढाकार घेऊन त्यांनी केलेलं आहे. आणि त्यामुळे अशा बारीक गोष्टी करत असताना कोविडमध्ये जर वॅक्सिन आपल्या सगळ्या जगालाच म्हणजे आपण एक मोठं उदाहरण दिलं. एवढा मोठा लोकसंख्येचा देश असून देखील कोविड ज्या पद्धतीने आपण हाताळला, आपण वॅक्सिनेशन ज्या पद्धतीने लोकांना उपलब्ध करून दिले आणि आपल्या देशाच्या सामान्य माणसाला वाचवण्यासाठी मोठे योगदान सरकारकडून देण्यात आलं. ते करत असताना कोविडमध्ये लोकांची उपासमार होती, त्यांना मोफत धान्य देण्याचं काम केलं. म्हणजे मोफत धान्यापासून ते चंद्रयानापर्यंत, नदी पुनर्जीवनापासून ते AI टेक्नॉलॉजीपर्यंत
सगळ्या गोष्टी हाताळत असताना केवळ आणि केवळ या देशाचा सन्मानच वाढेल अशा प्रकारचं पावलं नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे उचलण्यासाठी उत्सुक आहोत आणि त्यांच्या मार्गदर्शनासाठी काम करत आहोत. हे आम्ही एक खूप चांगला आमच्यासाठी जीवनातला योगायोग मानतो आणि म्हणून त्यांची 11 वर्ष दैदिप्यमान, सन्मानजनक आणि विकासासाठी अत्यंत प्रेरणा देणारे, ऊर्जा देणारे ठरलेले आहेत. भविष्यात असंच ठरेल आणि महासत्ता भारत बनण्याच्या संकल्पाकडे मोदीजींच्या नेतृत्वाखाली हा देश वाटचाल करेल असं मला वाटतं. प्लास्टिक बंदीवर बोलल्या. अमरावती शहर राज्यामध्ये जर प्रमुख शहरामध्ये पाहिलं तर प्रत्येक नाल्यामध्ये प्लास्टिकचा खूप मोठ्या प्रमाणात आढळतो. जे भाजीपालावाले असते 10 रुपये 20 रुपये भाजी घेतली तर ते पिशवी घेतात. म्हणजे नागरिकांमध्ये जी जनजागृती हवी ती होते, कारवाई होते महानगरपालिकेकडून, परंतु लोकांमध्ये जनजागृती नाही आहे. जसं की आपण 10 रुपये भाजी घेतली आपण स्वतः गावी पिशवी किंवा घेऊन जायला पाहिजे. तसं होताना कुठंच दिसत नाही. त्याचा परिणाम असा आहे की पर्यावरणाला त्याचा परिणाम होतो. त्याच्यावर आपण काय विशेष मी आता 5 जूनला आपला पर्यावरण दिन होता, त्या 22 मे पासून 5 जून पर्यंत आम्ही फार मोठं अवेअरनेस कॅम्पेन चालवली. मी स्वतः अनेक शक्ती स्थळांना गेले. जसं मी आता अंबादेवीचं एकविरा देवीचं दर्शन घेतलं तर तिथल्याही ट्रस्टला एक आपण सिम्बॉलिक केलं, कारण शेवटी शासन म्हणून शासन काम करत असताना नागरिकांची जागरूक भूमिका देखील तेवढीच महत्त्वाची आहे, खास करून पर्यावरणाच्या बाबतीत. तर जो गरीब माणूस असतो तो भाजी घ्यायला जातो, त्याला पिशवी न घेता गेला तर जो भाजी विक्रेता असतो तो तर त्याला पॉलिथिनची पिशवी स्वस्त पडते, तो ते पिशवीमध्ये भरून देतो. त्यामुळे आपण स्वतःपासून सुरुवात केली पाहिजे. तुम्ही सर्वांनी घरी जाऊन भाज्या, फुलं, फळं हे प्लास्टिकच्या पिशवीत येणार नाही याची दखल घ्यावी. भाजी आणताना कपड्याची पिशवी न्यावी. साधं पिशवी जरी बदलली तर प्लास्टिकला खूप मोठ्या प्रमाणात आम्ही संपवू शकतो. मंत्रालयात सुद्धा कार्यक्रम घेतले, सगळ्या मंत्रालयांना सांगितलं की पहिले आपण प्लास्टिक बंदी करू म्हणजे लोकांना आपण सांगू शकू. माझ्या स्वतःपासून मी सुरुवात केली. माझंही ऑफिसमध्ये आपण जर आलात तर पूर्णतः एकल प्लास्टिक मुक्त ऑफिस करण्याचा आम्ही पूर्ण प्रयत्न करतो आहोत. लोकांनी बुके घेताना प्लास्टिक घेऊन येऊ नये, एकल प्लास्टिकचे रॅप करून बुके आणू नये, अशा सगळ्या गोष्टी आम्ही करतो. आता जसं हे पाण्याच्या बाटल्या आहेत, यांचं म्हणणं या रिसायकल होतात. त्या बाटल्या सोडून काही ब्रँड्स असतात ज्या लोकल असतात, त्या बाटल्या रिसायकल होत नाही, तर ते वापरणं टाळावं. त्याचा वेगळा एक प्रेस घेण्यासारखा विषय आहे. राज्य सरकारने आता नवीन निर्णय घेतला आहे, शहरातले जे मोबाईल टॉवर आहेत त्याचं उत्पन्न महानगरपालिकेला मिळत होतं, परंतु आता मोबाईल टॉवरचं जे 6-7 कोटी उत्पन्न मिळत होतं ते राज्य सरकारला मिळणार आहे. कारण ते यांनी याचा पर्यावरणाचा काय संबंध? जे मोबाईल टॉवर जे आपण वापरतो पहिले लिमिटेड लागायचे, आता याच्यावर अंकुश राहणार नाही ना. त्याच्यामुळे पक्षी जे त्याचे तरंग असतात त्याच्यावर तर परिणाम होणारच आहे ना. मानवी जीवनावरही त्याचा परिणाम होतो. मग आता जसं नगरसेवक असतात तर त्याला विरोध होतो किंवा कुठे लागतात नाही लागत. आता याचा निर्णय कसा होणार आहे? राज्य सरकारने एक उत्पन्न घेतलं, महानगरपालिकेला त्याचा फटका बसला आर्थिक आणि पूर्ण जे आहे ते राज्य सरकारला जाणार आहे. मी एक राज्यातली नेता म्हणून इथे आलेली आहे. तुम्ही एकदम नगरसेवकाचे प्रश्न विचारले तर मला उत्तर देणं कठीण आहे. एक मोबाईल हा विषय फक्त भारतात आणि अमरावतीच्या नगरसेवकांच्या वॉर्डात नाही आहे, हा जगातला विषय आहे. ह्याच्यामुळे नक्कीच खूप परिणाम झालेले आहेत. त्याच्या वेळेमुळे अनेक पक्षी एक्सटिंक्ट झालेले आहेत. पण आपल्याला तंत्रज्ञान तर हवंच आहे. आता मोबाईलशिवाय तुम्ही येऊ शकता का इथे? हे कॅमेरा आपले न्यूज पाठवू शकतात का? तर तंत्रज्ञान असल्याने त्याचे दुरुपयोग केले किंवा त्याचा दुष्परिणाम सुद्धा होऊ शकतो. तो टाळायचा असेल तर आपल्याला ग्रीन क्रेडिट घ्यावे लागेल, आपल्याला जास्तीत जास्त वनीकरण वाढवावं लागेल, झाडं लावावे लागतील. त्यामुळे ह्या गोष्टींमध्ये तंत्रज्ञानाला आपल्याला थांबवता येणार नाही, आपल्याला उद्योगही थांबवता येणार नाही, पण नियमावली कडक करून आपण प्रदूषण थांबवण्याचा प्रयत्न करू शकतो. पर्याय म्हणजे पहिले तर तुम्ही वापरणं बंद करा. तुम्हाला भाजी आणायला काय बिघडतं की कपड्याच्या पिशवीत तुम्ही नाही पब्लिक, तर तुम्ही आणायचं पब्लिकनी स्वतःहून अवेअरनेस करावा. त्यांच्याकडे जे प्लास्टिक आहे तुम्हाला सांगितलं ना शासनाने की ओला कचरा सुका कचरा वेगळा करा. म्हणजे आम्ही जेव्हा डम्पिंग यार्डमध्ये ते टाकतो तेव्हा त्याच्यामध्ये प्लास्टिक येत नाही. आज लिगसी प्लास्टिकचा फार मोठा विषय आहे आणि त्यामुळे याला अवेअरनेस आणि जबाबदारीने सगळ्यांनी भान ठेवून करणं हे महत्त्वाचं पहिलं पाऊल आहे. आणि त्याला पर्याय तर शोधतच असतो आपण. पहिले तर पिशवीला पर्याय कापडी पिशवी आहे आणि आता दुधाच्या आणि ह्या पिशव्या ह्या एक
सिंगल यूज नसाव्या याच्याकडे आमचा वरचेवर जोर असणार आहे. तो आपण प्रश्न सगळ्यांचे प्रश्न घेऊन त्याच्यावर मी निवांत उत्तर देईन, म्हणजे जरा डिटेल. राज्य शासनाचा थेट महानगरपालिकेत जो हस्तक्षेप होत आहे, जसं आता जर का इथं लोक ठिकाणी किती परवानग्या द्यायच्या काय द्यायच्या हे सगळं मला हा विषय जरा फार पर्सनल आहे, तो मला माहिती घ्यावी लागेल. पण लेखी त्यावेळी माहिती घेतली खरं तर म्हणजे राज्याची पत्रकार परिषद आपण चालू योजना सांगितल्या नोंदवणीच्या प्रभावी आहे, पण बऱ्याच योजनांची वास्तविक ग्राउंड लेवलवरची अंमलबजावणी थोडी वेगळी आहे. उदाहरण द्यायला तुम्ही स्वच्छतेचं उदाहरण जर काही सेलिब्रिटी असतात ते तुम्ही झाडू दिला, पण स्वच्छतेसाठी जो निधी दिला तो स्थानिक स्वराज्य असताना तो शासनाने 2 वर्षापासून रोखून ठेवलेला आहे. उज्ज्वला गॅस योजनेच्या अंतर्गत अनेक महिला रिफिल करू शकत नाही, हा एक आरोप होतो आहे. शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट व्हायचं झालं नाही, या संदर्भात काही मूल्यमापन गेल्या 10-11 वर्षाचं आपलं काय ग्राउंड लेवलवर करतोय का? अमरावतीचे प्रश्न लांब असतात, उत्तर लांब तेवढं देता येत नाही कारण आपली प्रेस चालू आहे. विषय असा आहे की तुम्ही जे नाही झाले त्याच्यावर बोट ठेवताय, जे झालंय ते बघत नाही. एक मिनिट, मला आता बोलताना आपलं काही संभाषण नाही चाललं, ही प्रेस आहे, आपला प्रश्न आला मी उत्तर देते. आपण जे नाही झालं त्याच्यावर व्यवस्थित बोट ठेवू शकता, म्हणजेच जे नाही झालं ते आपल्याला लक्षात येते, म्हणजे झालं त्याची संख्या खूप आहे. जर आमचे गॅसचे कनेक्शन एवढ्या लोकांना मिळालेच नसते तर ते गॅस कनेक्शन कोणाला नाही मिळाले आपल्याला सांगता आलं नसतं. जर गॅस कनेक्शनचा विषय आता 50% सबसिडी सुद्धा शासनाने सिलेंडरवर दिलेली आहे, तर ते आपण बाजूला विसरून जात आहात. त्यामुळे सामान्य माणसाचं जीवन काहीच नाही दिलं असतं तर चाललं असतं, पण 4 लोक राहिले नाही असं नाही आपण त्याचा ॲटिट्यूड शकत. शासनाचा निर्णय हा मेजॉरिटी लोकांना फायद्याचा ठरावा असा तो ॲटिट्यूड आहे. त्यामुळे असंख्य लोकांना, करोडो लोकांना सिलेंडर मिळाले. सिलेंडर परवडत नसेल तर त्याच्यावर सबसिडी राज्य शासनाने आपली आणि केंद्र शासनाने दिलेली आहे, त्यामुळे ते परवडण्याजोगे करण्याचा योग आला. स्वच्छताच्या संदर्भामध्ये मी स्वतः ग्रामीण विकास मंत्री होते. महाराष्ट्राला राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार मिळाला. जेवढे टार्गेट लोकसंख्येप्रमाणे शौचालय होते तेवढे शौचालय आपण बांधून लोकांना दिले. आता ते लोकांनी स्वतःचे शौचालय वापरणं आणि स्वच्छ ठेवणं ही तर नागरिक म्हणून त्यांची जबाबदारी आहे. स्वच्छतेचा निधी जो आपण म्हणताय तो शौचालयाचा विषय नाही, तो कदाचित इथल्या स्वच्छतेचा असेल. त्याची मला माहिती घ्यावी लागेल, मी त्याच्यावर उत्तर द्यायला मी इथली महापौर किंवा इथली लोकल पेशंट असणार, मी त्याचं उत्तर देण्यासाठी असमर्थ आहे. याचा आवाज जातोय जयंत्रमधून मधून. हे असंच बोललेलं नाही का चांगलं? आवाज जातोय मधून मधून. आता सगळी प्रेस अशीच झाली काय? हे नकोच ना, माईकची गरज. ऍक्च्युली मी माईकनी कधीच प्रेस घेतली, असाच आवाज योग्य आहे. आता प्रेस गेली नाही का नीट? गरज नाही त्याची, ते उलट चुकीचं जातं. खरं सांगू, मुंडे साहेबांना जाऊन 11 वर्ष होत आले आणि असे अनेक ठिकाणचे मंदिरं म्हणतात ते त्यांना त्यांचं स्मृतीस्थळं हे उद्घाटनाअभावी थांबलेत, कारण त्यांचं म्हणणं आहे की मीच यावं. आता एवढ्या ठिकाणी जाणं शक्य होत नाही. कधी कधी मी त्यांना विनंती करते तुम्ही करून घ्या, मी भेट देईन, पण लवकरच वेळ द्यायचा प्रयत्न करते. आधीच त्यांना 35-30 पेन्शन भेटते, त्याच्यानंतर तुम्ही त्यांना 30,000 रुपये द्या, म्हणजे 60,000 रुपये. आपण जे म्हणताय ते मला एक्झॅक्टली कशाविषयी बोलताय ते कळलं. शासन म्हणजे काय? शासनामध्ये अनेक विभाग असतात, तर त्याच्या सगळ्या विभागाचं उत्तर तर मी नाही देऊ शकणार. पण कधी कधी काही ठिकाणी रिटायर घेण्याच्या मागचं कारण त्यांचा अनुभव असतो आणि त्यामुळे ते घेतात. नवीन भरती करत नसेल शासन तर कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर घेत असतील, त्याला अनुभवाची जोड लावली असेल तर त्याचे काय मला ते काय तुम्ही प्रश्न विचारत असताना काय होतंय, एखाद्या विभागाचा विचारताय त्याच्यावर मी 2 दिवसापूर्वी राज ठाकरे आणि फडणवीसांची भेट झाली आणि या भेटी इतकंभूत माहिती माझ्याकडे असं संजय राऊतांनी म्हटलेलं आहे. सुब्रत त्यांनी म्हटलं की फडणवीस एकाच वेळी सगळ्यांना खेळू पाहतात, प्रत्येक पक्ष जो आहे तो आपल्या तालावर नसतो असं फडणवीसांना वाटतं, असं सामनातून म्हटलेलं आहे. हे पण कोणी काय स्टेटमेंट दिलं याच्यावर मी स्टेटमेंट माझ्या राजकीय जीवनात कधीच देत नाही, त्यामुळे मी याच्यावर काही स्टेटमेंट देण्याचं मला आवश्यकता वाटत नाही. आता तुम्ही विचारा लास्ट क्वेश्चन. गणना केली आहे, आकडेवारी जाहीर केली नाही, चुकली असं
वेगळा झाला. ठीक आहे, त्याचे ते बच्चू कडूचाच विषय आहे. बच्चू कडून तुमची आणि बच्चू कडूनची व्हिडिओ कॉन्फरन्स त्या दिवशी भेट झाली. तुमच्याकडे 4 मुद्दे होते. नेमकी काय चर्चा झाली आणि बच्चू कडूनचं उपोषण सुरू असतं ते आता ॲडव्होकेट तुम्ही त्यांना भेटायला जाणार आहात? मी या जिल्ह्याचे पालकमंत्री, राज्याचे महसूल मंत्री आणि आमचे प्रदेशाचे अध्यक्ष, आमचे सिनियर नेते असणारे चंद्रशेखरजी बावनकुळे हे स्वतः त्यांना भेटायला गेले. त्यांनी त्यांना 1.5-2 तास तिथे वेळ दिला, चर्चा केली. त्यांच्या सूचनेनुसार आम्ही त्यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सवर बोलणं देखील केलं. त्यांनी 3-4 मुद्दे आम्हाला दिलेले आहेत. माझं बच्चू कडूंचं बोलणं मला वाटतं परवा दिवशी झालं आणि त्यामुळे आता बघा शनिवार रविवार सुट्ट्या आहेत शासनाला, तर कुठलंही नोटिफिकेशन काढायचं तर मंत्र्याच्या सहीने होत नाही, त्याला अनेक टेबलवरती फाईल असते. त्यांनी मला 2-3 मुद्दे सुचवले होते, ते ऑलरेडी आपण करतच आहोत. त्यांनी एक विमा करायला सांगितला शेळ्यांचा, मेंढ्यांचा आणि गणनाच करायची, तर ती आपली रुटीनमध्ये होत असते. पण ती ज्या लाभार्थी आपण त्यांना वाटप करतो त्यांनाच आपण विमा देतो. जे आता समजा आम्ही मेंढी शेळी देतो ना लोकांना, तर आमच्यातर्फे त्याची विमा होत असतो, पण सगळ्याच यांचा व्हावा असं त्यांचं म्हणणं आहे. तर मी त्यांना सांगितलं की आता मी मंत्रालयीन दालनात सोमवारी दाखल होईन, त्याची तात्काळ एक बैठक घेऊन त्यांच्याविषयी सकारात्मक मार्गी लावीन असा मी त्यांना त्या दिवशी शब्द दिलेला आहे. आणि माझे सिनियर नेते त्यांना भेटायला गेले असल्यामुळे मी पालकमंत्र्यांचं ते दायित्व आहे, ते भेटलेले आहेत, त्यामुळे मी तिथे असा वेगळा हस्तक्षेप करणार नाही. बच्चूभाऊचं माझं खूप चांगलं रिलेशन आहे आणि व्हिडिओ कॉलवर त्यांना मी शुभेच्छा दिलेल्या आहेत. ते लवकर सुदृढ व्हावे असं मी प्रार्थना करते. दुसरा असा प्रश्न तुमच्या विभागात संबंधित आहे. तुमच्या विभागामार्फत शेळ्या मेंढ्यांसाठी जे आहे ते वेगळा निधी ओबीसी महामंडळ देतो आणि सोबतच मच्छी मारद्वारे त्यांना जाळी सुद्धा वितरण होत असते ओबीसी महामंडळातून. मात्र जोपर्यंत ऑफिस आहे त्या ठिकाणी छोट्याशा विभागात छोट्याशा रूममध्ये तुमचं ओबीसी महामंडळाचं ऑफिस आहे आमच्यामध्ये. तर माझं असं म्हणणं आमचं असं म्हणणं आहे की माझा विभाग ओबीसी महामंडळ येत नाही माझ्या तुमचं येत नाही. पण जे काही मच्छीमार जे लोक आहेत किंवा शेळी मेंढी राखण्याचे लोक आहेत त्यांच्यासाठी ओबीसी महामंडळातून काही वेगळ्या योजना आहेत त्या मच्छीमारांपर्यंत किंवा मेंढपाळांपर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे तुमचा विभाग आणि तुम्ही मला एक सांगा की आमच्यासाठी शेळी मेंढी महामंडळ आहे आमच्या विभागाचं, ओबीसी महामंडळ माझ्या अंडर येत नाही, ओबीसी मंत्रालय वेगळं आहे. तर तुम्ही मला एक स्पेसिफिक केस सांगा, नाही पोचली त्याच्यापर्यंत लाभ, तर मी त्या माणसाचे पूर्ण कारवाई करेन आणि त्या लाभ नाही पोचला त्याच्यावर पूर्ण पाठीशी उभी राहीन. पण आता काहीच पोचत नाही जनतेपर्यंत असं आपलं सगळ्याचंच म्हणणं आहे, तर तसं शक्य नाही. ते एक स्पेसिफिक सांगा, मी त्याच्यावर ॲक्शन घेईन. थँक्यू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.